नमस्कार बालमित्रांनो, आज आपण समसंख्या आणि विषम संख्या यांविषयी माहिती घेणार आहोत। तर चला सुरू करूया। समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय। सुरुवातीला आपण समसंख्या यांच्याविषयी माहिती घेऊ। तर बघूया समसंख्या कशाला म्हणतात। तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 या 5 अंकांपैकी कोणताही अंक असतो, अशा संख्यांना समसंख्या म्हणतात। या 5 संख्या तुम्ही लक्षात ठेवा, 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही अंक जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी असेल तर ती संख्या समसंख्या असते। आता आपण याची काही उदाहरणे बघू। आता ही संख्या आहे 6, तर यामध्ये एकच अंक असल्यामुळे 6 हा एकक स्थानी आहे। आता वरती जे व्याख्या दिलेली आहे आपण त्या व्याख्येमध्ये 6 हा अंक आहे, म्हणजे ही जी 6 संख्या आहे ती समसंख्या आहे। दुसरं उदाहरण घेऊ आपण। दुसरं उदाहरण पहा, 34। आता 34 या संख्येमध्ये 2 अंक आहेत, 4 आणि 3। 4 हा अंक एकक स्थानी आहे, 3 हा अंक दशक स्थानी आहे। तर आपल्याला फक्त एकक स्थानी कोणता अंक आहे ते पाहायचं आहे। एकक स्थानी 4 आहे आणि वरती आपली जी व्याख्या आहे त्यामध्ये सुद्धा 4 आहे, म्हणजे निश्चितच 34 ही समसंख्या आहे। पुढचं उदाहरण पाहू आपण, 52। या ठिकाणी 2 अंक आहेत, एकक स्थानी 2 आहे, दशक स्थानी 5 आहे। फक्त आपल्याला एकक स्थानी कोणता अंक आहे याविषयीच पाहायचं आहे। एकक स्थानी 2 आहे, म्हणजे निश्चितच ही सुद्धा समसंख्या आहे, कारण 0, 2, 4, 6 किंवा 8 यांमध्ये 2 आहे, म्हणून ही समसंख्या आहे। पुढचं उदाहरण पाहू, 874। यामध्ये पहा 4 एकक स्थानी आहे। जे अंक एकक स्थानावर आहेत त्या अंकांना मी मुद्दामहून लाल रंग दिलेला आहे, ज्यामुळे तुमच्या लक्षात यावं। आता एकक स्थानी 4 आहे, दशक स्थानी 7 आहे आणि शतक स्थानी 8 आहे। तर दशक स्थान आणि शतक स्थान याकडे आपल्याला काही पाहायचं नाही, आपल्याला फक्त लक्ष द्यायचं आहे एकक स्थानाकडे। 4 हा अंक एकक स्थानी आहे आणि म्हणून ही सुद्धा समसंख्या आहे। संख्या कितीही मोठी असली तरी फक्त आपल्याला लक्ष एकक स्थानाच्या अंकावरतीच द्यायचं आहे। पुढचं उदाहरण पाहू आपण, 750। आता यामध्ये सुद्धा 3 अंक आहेत आणि एकक स्थानी आहे 0, म्हणजे निश्चितच 750 ही संख्या सुद्धा समसंख्या आहे। 298 या संख्येमध्ये सुद्धा 8 हा अंक एकक स्थानी आहे आणि तो वरच्या 5 अंकांपैकी एक आहे। वरचे 5 अंक म्हणजे 0, 2, 4, 6 आणि 8, म्हणून 298 सुद्धा समसंख्या आहे। तर लक्षात ठेवा मुलांनो, समसंख्या म्हणजे काय, तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक असला तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात। संख्या कितीही मोठी असो, आपण फक्त एकक स्थानाच्या अंकाकडे लक्ष द्यायचं, ठीक आहे। आता आपण विषम संख्यांविषयी माहिती घेऊ। विषम संख्या कशाला म्हणतात, तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही अंक असतो तर त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात। लक्षात घ्या, समसंख्येच्या वेळेस आपण पाहिले अंक कोणते होते, 0, 2, 4, 6, 8। आता ते अंक सोडून उरले कोण, 1, 3, 5, 7 आणि 9। म्हणजे या 5 जणांपैकी 5 अंकांपैकी कोणताही अंक जर एकक स्थानी असेल
तर त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. आपण काही उदाहरणं पाहू त्याची. पहिलं उदाहरण आहे पहा 27. यामध्ये 2 अंक आहेत, 2 आणि 7. 7 हा एकक स्थानी आहे, 2 हा दशक स्थानी आहे. 7 आपल्याला फक्त लक्ष द्यायचं एकक स्थानाच्या अंकाकडे. एकक स्थानी आहे 7 आणि वरच्या 5 अंकांपैकी म्हणजे 1, 3, 5, 7 आणि 9 यामध्ये 7 आहे. म्हणून 27 ही संख्या काय आहे तर ती विषम संख्या आहे. पुढचं उदाहरण पाहू आपण 9. 9 हा एकटाच आहे आणि वरच्या 5 अंकांपैकी 9 हा आहे. म्हणून 9 सुद्धा विषम संख्या आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहू 33. यामध्ये 2 अंक आहेत आणि एकक स्थानी 3 आहे, दशक स्थानी सुद्धा 3च आहे. परंतु आपण लक्ष द्यायचं एकक स्थानाकडे. 3 हा अंक असल्यामुळे ही संख्या सुद्धा विषम संख्या आहे. पुढचं उदाहरण पाहू 3765. संख्या जरी मोठी असली तरी आपण घाबरून जायचं काही कारण नाही, कारण आपण लक्ष द्यायचं फक्त एकक स्थानाकडे. एकक स्थानी 5 आहे आणि वरच्या 5 जणांपैकी तो एक आहे. म्हणून 3765 ही सुद्धा विषम संख्याच आहे. पुढचं उदाहरण पाहू 441. एकक स्थानी 1, दशक स्थानी 4 आणि शतक स्थानी 4. दशक आणि शतक स्थानाचं आपल्याला काही देणं घेणं नाही. आपण फक्त एकक स्थानाकडे पाहू. एकक स्थानाकडे आहे 1 आणि म्हणून 441 ही सुद्धा विषम संख्याच झालेली आहे. पुढचं उदाहरण पाहू 4649. या संख्येमध्ये एकक स्थानी कोणता अंक आहे 9. म्हणून ही सुद्धा संख्या आहे विषम संख्या. तर पुन्हा एकदा पहा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. आता आपण एक स्वाध्याय सोडू म्हणजे तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या कशाला म्हणतात हे निश्चितपणे लक्षात येईल. प्रश्न पहा. प्रश्न पहिला, पुढील संख्यांमधून समसंख्या कोणत्या ते ओळखा. आपल्याला समसंख्या शोधायच्यात आणि आपण त्याला गोल करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या समसंख्या आहेत. पहिलं उदाहरण आहे 23. आता 23 मध्ये एकक स्थानी कोण आहे 3 आहे. म्हणजे 3 हा कोणाच्या गटात आहे तर विषम संख्यांच्या गटात आहे. म्हणून 23 ही समसंख्या आहे का तर नाही. त्यानंतर दुसरा आकडा 234. 234 मध्ये एकक स्थानी आहे 4 आणि त्यामुळे 234 ही समसंख्या झालेली आहे. कारण 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी 4 आहे. म्हणून ती आहे समसंख्या. आपण तिला गोल करू. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 8576. या संख्येमध्ये एकक स्थानी आहे 6 आणि समसंख्यांच्या गटामध्ये तो आहे. समसंख्यांचा गट कोणता तर 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी 6 आहे. म्हणून आपण या पर्यायाला सुद्धा गोल करू. त्यानंतर पुढचा पर्याय पाहू 4 56749. संख्या कितीही मोठी असली तरी आपण फक्त एकक स्थानाकडे पाहायचं. एकक स्थानामध्ये आहे 9 आणि तो समसंख्यांच्या गटामध्ये नाही, कारण समसंख्यांच्या गटामध्ये 0, 2, 4, 6, 8 म्हणून ही समसंख्या नाही. पुढचा पर्याय पहा 576. यामध्ये एकक स्थानी आहे 6 आणि 6 हा समसंख्यांच्या गटामध्ये असतो. म्हणून 76 समसंख्या आहे. आपण त्याला गोल करू. पुढचा पर्याय आहे 870. एकक स्थानी आहे 0 आणि तो सुद्धा समसंख्यांच्या गटामध्ये आहे. म्हणून आपण त्याला गोल करू. अशा प्रकारे या 6 संख्यांपैकी 4 संख्या आपल्याला समसंख्या मिळालेल्या आहेत. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2. पुढील संख्यांमधून विषम संख्या कोणत्या ते ओळखा. आपण याआधी समसंख्या ओळखल्या, आता विषम संख्या ओळखू.
पर्याय 1 आहे 13. एकक स्थानी आहे 3 आणि तो विषम संख्यांच्या गटामधला आहे. विषम संख्यांचा गट कोणता? तर 1, 3, 5, 7 आणि 9. म्हणून 13 ही विषम संख्या आहे. आपण तिला गोल करू. पर्याय 2 27. 27 मध्ये एकक स्थानी 7, दशक स्थानी 2, एकक स्थानी 7 हा सुद्धा विषम संख्यांचा गट जो आहे 1, 3, 5, 7, 9 त्यातील आहे. म्हणून ही सुद्धा काय आहे? विषम संख्या आहे. तिला सुद्धा आपण गोल करू. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 672. यामध्ये 3 अंक आहेत. एकक स्थानी आहे 2, दशक स्थानी 7 आणि शतक स्थानी 6. तर आपण एकक स्थानाकडे लक्ष देऊ. एकक स्थानी आहे 2, हा समसंख्यांच्या गटातील आहे. त्यामुळं ही विषम संख्या नाही. 4 350. या ठिकाणी एकक स्थानी आहे 0 आणि 0 सुद्धा विषम संख्यांच्या गटामध्ये नाही. विषम संख्यांचा गट कोणता? 1, 3, 5, 7, 9 आणि त्यामध्ये 0 नाही. म्हणून 350 विषम संख्या नाही. 5 नंबर पाहू. 805. एकक स्थानी आहे 5 आणि विषम संख्यांचा गट 1, 3, 5, 7, 9 म्हणून 5 ही त्या गटात बसते. म्हणून ही झाली आहे विषम संख्या. पुढचा आकडा 4. 4 हा एकक स्थानीचा आहे परंतु तो समसंख्यांच्या गटातील आहे. त्यामुळे ही विषम संख्या नाही. पुढचा आहे 234. आता एकक स्थानी आहे 4 आणि तो आहे समसंख्यांच्या गटातील. विषम संख्यांमध्ये तो काही येत नाही. विषम संख्या 1, 3, 5, 7 आणि 9 या 5 पैकी तो नाही. म्हणून 234 ही आहे समसंख्या. 8वा 2563. एकक स्थानी आहे 3 म्हणजेच ही विषम संख्या निश्चितच आहे. आपण तिला सुद्धा गोल करू. अशा प्रकारे 4 विषम संख्या आपल्याला सापडलेल्या आहेत. आता विषम संख्यांविषयी आपण आणखी थोडी माहिती घेऊ म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये ती उपयोगी येणार आहे. तर कोणती माहिती आहे ती आणखी जी आपल्याला उपयोगी येणार आहे आपण पाहू. 1 पासून 10 पर्यंत एकूण संख्या आहेत 10. 1 ते 10 संख्या 10च येणार आणि या 10 संख्यांमध्ये एकूण समसंख्या किती आहेत ते पाहू आपण. तर समसंख्या आणि विषम संख्या एकाड एक येतात म्हणजे 1 विषम 2 सम, 3 विषम 4 सम, 5 विषम 6 सम म्हणजे एकूण संख्येच्या निम्म्या येतात सम आणि निम्म्या येतात विषम. म्हणून 1 ते 10 पर्यंत समसंख्या किती असतील तर 10च्या निम्म्या 5. म्हणून 1 ते 10 पर्यंत समसंख्या आहेत 5. लक्षात ठेवा. आता 1 ते 10 पर्यंत विषम संख्या किती आहेत ते पाहू. 5 सम आहेत आणि उरलेल्या 5 असतील विषम. दोघांच्या मिळून झाल्या एकूण संख्या 10 म्हणजे 1 ते 10 पर्यंत 5 सम आहेत आणि 5 विषम संख्या आहेत. हे कायम लक्षात ठेवा. आता 1 ते 100 पर्यंत पाहू. 1 ते 100 पर्यंत समसंख्या किती आहेत तर 1 ते 100 पर्यंत निम्म्या संख्या सम असणार म्हणजेच 100च्या निम्म्या 50 म्हणून 50 या समसंख्या आहेत. आणि 1 ते 100 पर्यंत विषम संख्या किती असतील तर त्या सुद्धा 50च असतील म्हणून 50 विषम संख्या. आता 1 ते 1000 पर्यंत आपण पाहू की समसंख्या किती आहेत. तर 1 ते 1000 पर्यंत समसंख्या आहेत. विचार करा 1000च्या निम्म किती? बरोबर 500 म्हणून समसंख्या आहेत 500 आणि उरल्या परत 500 म्हणजे त्या विषम संख्या असणार. म्हणून 1 ते 1000 पर्यंत विषम संख्या सुद्धा किती आहेत तर त्या सुद्धा 500 आहेत. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा तक्त्याकडे व्यवस्थित पहा तुमच्या लक्षात येईल. आपण अजून एकदा उजळणी करू. 1 ते 10 पर्यंत समसंख्या 5 विषम संख्या 5
1 ते 100 पर्यंत समसंख्या 50, विषम संख्या 50, 1 ते 1000 पर्यंत समसंख्या 500 आणि विषम संख्या सुद्धा 500. आता आणखीन थोडी वेगळी माहिती घेऊ आपण. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला आता एक अंकी संख्या म्हणजे 1 ते 9, कारण 10 ही 2 अंकी संख्या होती. म्हणजे 1 ते 9 पर्यंत समसंख्या किती आहेत विचार करा. 2, 4, 6, 8. 0 ही संख्या पकडायची नाही, कारण 1 पासून सुरुवात होते. मग 1 ते 9 पर्यंत एक अंकी संख्या, त्यातल्या समसंख्या एकूण झाल्या 4. 2, 4, 6 आणि 8 या 4. आता एक अंकी विषम संख्या किती आहेत ते पाहू आपण. उरले विषम म्हणजे 1, 3, 5, 7 आणि 9. म्हणजे या ठिकाणी समसंख्यांपेक्षा विषम संख्या एक जास्तीची आहे, लक्षात ठेवा. समसंख्या आहेत 4, विषम संख्या 5. कोठे? एक अंकी संख्यांमध्ये. म्हणून 10 ते 99 पर्यंत एकूण संख्या होतात 90. त्यातल्या निम्म्या सम, निम्म्या विषम. 90च्या निम्मे 45. म्हणून समसंख्या आहेत 45, 2 अंकी. आणि 2 अंकी विषम संख्या किती येणार? त्याच्या निम्म, 90च्या निम्म 45 सम, 45 विषम. म्हणजे 2 अंकी विषम संख्या सुद्धा 45 आहे. आता आपण पाहू 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्यांची सुरुवात 100 पासून होते आणि शेवट होतो 999. म्हणजे एकूण 3 अंकी संख्या आहेत 900, कारण 1 ते 99 या झाल्या 99 आणि 1000. म्हणजे एकूण 100 गेल्या 1000 मधून, राहिल्या 900. मग 900 मधल्या निम्म्या समसंख्या, म्हणजे 900च्या निम्मे झाले 450. आणि विषम संख्या सुद्धा तेवढ्याच येणार, म्हणजे 450 म्हणजे 450 3 अंकी विषम संख्या. हे लक्षात ठेवा. आता पुन्हा एकदा तक्त्याकडे पहा. एक अंकी समसंख्या 4, विषम संख्या 5. येथेच फक्त फरक आहे. फरक का पडला तर शून्यामुळे पडलेला आहे. 2 अंकी समसंख्या 45, विषम संख्या 45. 3 अंकी समसंख्या 450 म्हणजे 450 आणि विषम संख्या सुद्धा 450. तर अशा प्रकारे 4 अंकीला गेला तर आणखीन एक शून्य वाढेल. समसंख्या 4500 होतील, विषम संख्या सुद्धा 4500 होतील. तर अशा प्रकारे तुम्ही समसंख्या कशाला म्हणतात शिकलात, विषम संख्या कशाला म्हणतात शिकलात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमचा हा जो चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या जर लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ नक्की पहा. याच्याशी संबंधित उदाहरणं तुम्ही सोडवा. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला अनेक उदाहरणे सापडतील. अभ्यास करा, निश्चितच तुम्हाला यश मिळेल. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.